कमी वाटतो मला. धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की, तुळजाभवानी की. किती आले किती गेले राहू केतु नभांगणी, क्रुद्ध काया मेघसेना लोटल्या समरांगणी. क्षणांची जाहली ग्रहणे तीही की सुटली त्वरे, कधी का थांबवू शकले कालचक्रा ते करे. नवी सृष्टी मंत्र आहे नवा नवा, चला चिंका दिशा दाही, नाचवा ध्वज नाचवा, नाचवा ध्वज नाचवा. या चित्रपट सृष्टीमध्ये जो भगवान गोपाल कृष्णांनी भगवा आपल्या खांद्यावरती घेतला, जो प्रभू रामचंद्रांनी भगवा खांद्यावर घेतला, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला, तोच भगवा खांद्यावर घेतला दिग्पाल लांजेकर या तरुणानं. शहर पुणे कसबा, हे पुणे कोणी कधी वसवलं याचा इतिहासच मिळत नाही. साधारण 2-2.5 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे पुणे शहराला. हे पुणे होतं शहाजीराजे भोसल्यांच्या जहागिरीमध्ये, पण मुरार जगदेवरावांनी पूर्ण पुणे ताराज केलं. ते वसवलं जिजाऊ साहेबांनी. शहर पुणे कसबा एवढीच वस्ती होती ती. आणि मग तिथे ग्रामदैवत कसबा गणपती विनायक भट ठकारांच्या वाडग्यामध्ये ग्रामदेवता जोगेश्वरी तिची पुनर्स्थापना केली जिजाऊ साहेबांनी. आणि त्याच कसब्यातल्या मातीत एक तरुण वाढला. ते मातीचे संस्कार घेऊन कसब्यातलं पाणी प्यायला. आणि काय पैजेचं विड्याचं ताट नव्हतं त्याच्यासमोर, कोणी सांगितलं नव्हतं. तर असी धारा व्रत, असी का म्हणजे तलवार, असी धारा म्हणजे तलवारीच्या धारेवरून चालण्याचं व्रत. तो विडा त्याने उचलला. तो विडा होता की मी शिवराज अष्टक निर्माण करीन. आणि छत्रपती हे काय खायच्या गोष्टी नाही, तो ऐतिहासिक चित्रपट निर्माण करणं म्हणजे. सामाजिक आणि कौटुंबिक चित्रपटातनं घरच्या शर्टपॅन्टवर गेल्यावर त्या कपड्यावर सुद्धा चित्रीकरण होऊ शकतं. पण इथे वासून सहित सगळं आणि संदर्भ. आता तर मला असं वाटतं इथे जेवढी संख्या तेवढे सगळे इतिहास संशोधक असतील. त्या सगळ्यांना तोंड देऊन चित्रपट निर्माण करणं ही सोपी गोष्ट नाही. पण त्यांनी तो पैजेचा विडा उचलला आणि शिवराज अष्टकातले 4 चित्रपट, 4 पुष्प हे आपल्या रसिकांच्या चरणावरती अर्पण करण्यात यशस्वी झाले. सर्व कलाकार, मुळाक्षरचे आणि सर्व दिग्दर्शक आणि सर्व समूह. आणि हे चालू असतानाच एक वेगळं वळण मध्ये मिळालं. निर्माते जे आहेत या चित्रपटाचे ते म्हणले की अहो शिवशंभूंवरती आम्हाला चित्रपट करायचा आहे. आणि मग विषय ऐतिहासिकच. ज्वलन तेजस संभाजी महाराजांचं चरित्र हे मांडायचं सोपी गोष्ट नाहीये ती. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर अवघा 9 वर्षांचा कालखंड संभाजी महाराजांचा. ध्वजगजराज दुमदुमी विराजित सार्वभौम राजचिन्हांकित सुवर्ण सिंहासनावर बसल्यानंतर स्वराज्य चालवलं त्यांनी आणि शतकानुशतके या महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दिली. तर त्या चित्रपटाच्या लघुचित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने आपण आज एकत्र आलेलो आहोत. मी मंदार परळीकर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता हे लघुचित्र प्रदर्शन मग ते काय साधेपणाने व्हायला पाहिजे का? नाही, साधेपणाने कसं चालेल? शिंग तुतारे वाजले पाहिजेत, शहादणे धमामे वाजले पाहिजेत, नगारे चौघडे वाजले पाहिजेत. आपण वाद्य तर बघताय, ढोल ताशांच्या गजरामध्ये या कार्यक्रमाची आपण सुरुवात करतोय. आणि हा गजर करण्यासाठी आले कसब्यातलेच राहणारे विनोदजी आढाव. ही वाद्य बघा तुम्ही, एकही पत्र्याचं धातूचं वाद्य नाही ढोल, हे सगळे लाकडी ढोल आहेत. त्र्यंबकेश्वर प्रतिष्ठानचे वादक हे वाद्याच्या गजराने आजच्या या लघुचित्र प्रदर्शनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करताय. तत्पूर्वी सर्व मान्यवर कलाकारांना विनंती करतो की त्यांनी शिवरायांच्या मूर्तीची पूजन करावं.
माननीय सन्माननीय निर्माते चित्रपटाचे त्यांनी या पूजनासाठी यावं.
दूरदर्शनच्या किमान निम्म्याने तरी टाळ्यांचा आवाज येऊ देतो. हो वगैरे हरकत नाही. मला वाटलं शिट्टे बिट्टे येतील कडकडीत, पण वादन चालू असतं ना. हल्ली काय झालंय, टाळ्या झाल्या पाहिजेत असं म्हणल्याशिवाय टाळ्याच वाजवत नाही. मला वाटलं की ढोल कसे सुरू झाले कडकडीत शिट्टे चालू होतील खरं. हा अशी कडकडीत एक नंबर. आंसू नहीं स्वेद शोणित की आज मांग है, आंसू नहीं स्वेद शोणित की आज मांग है, कंठ कंठ में मर मिटने का अमित राग है, प्राण पुष्प ही नहीं करो जीवन का अर्पण, अब न सहेंगे जननी के केशों का कर्षण, कंटक पथ पर पांव बढ़ाते गाते जाना, हर बाजी पर हमें यहां सर्वस्व लगाना, जन्म मरण का खेल अनूठा इसमें हार नहीं है, वह क्या चल पाएगा जिसको पथ से प्यार नहीं है. देशभक्ती सांगून केली जात नाही, मातृभूमीवरचं प्रेम सांगून शिकवून होत नाही, ते रक्तात असावं लागतं. आपण आता वाद्य ऐकलीत, हे रणवाद्य आहेत. मगाशी मी नाव घेतली, डंके, दमामे, शिंग, तुतार्या, शृंग, गोमुखश्य, पणवश्य, भेरीश्च. आणि तुम्हाला सांगतो ही दळ त्या युद्धाच्या वेळेला मागेही वादन करत असायचे. आणि मग 400 मंडळी कापायची तलवारीने, काय सोपी गोष्ट आहे का? तुमच्या आंग्ल भाषेत म्हणायचं आलं, बाजी प्रभू देशपांडे रात्री संध्याकाळी पहिल्या प्रहरी निघालेत. रात्री आपण तो पावनखिंड चित्रपटात बघितलं. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4 पर्यंत लढतायत. काय कमाल. आणि नुसतं चालणं गाव दे, तलवारीचे घावडं, एखादा शेंदूर ठिणग्या उधळणारा लोळ नाचावा ना, तसं बाजींची ती इमारत दिसते. त्याचं कारण एकतर हृदयातली ती उर्मी, या माती संदर्भातली, मातृभूमीच्या बाबतीतली देशप्रेम, स्वराज्य निर्मितीचा ध्यास. आणि त्याला मग त्या युद्धाच्या वेळेला गीतेमध्येही श्लोक येतो. महाभारताचं युद्ध सुरू झालं त्यावेळेला आता ती वाद्यही आपल्याला बघायला मिळत नाही. प्रत्येकाच्या शंखाचं नाव देवदत्त धनंजया, पांचजन्य ऋषिकेशो देवदत्त धनंजया. प्रत्येक पांडवांचे शंख वेगवेगळे, आणि त्या स्वरांवरनं कोण कुठला शंख वाजवतोय हे त्याला कळत होतं. आता सर्वात दूर नुसतेच शंख करत असतात, पण ही रणवाद्य वाजवली जायची. आणि लहान लहान पोरं 8-8, 9-9 वर्षाची ती रावट्यांमध्ये बसवलं जायचं त्यांना. त्याला युद्ध संस्कार असं म्हणलं जातं. ती काय रणांगणावरती तलवार घेऊन लढत नसायची, पण आपले वाढ वडील हे कशासाठी प्राणार्पण करतायत, या भगव्यासाठी आम्ही लढतो, हा संस्कार त्यांच्यावरती व्हावा म्हणून त्या रावट्यांमधनं त्यांना बसवलं जायचं. ते बघायचे. हल्ली रक्ताची भीती वाटते. साधा खर्चटला लागला तर रक्त बघितलं की भोवळ येते. आणि तेव्हा तर रात्रंदिनामार युद्धाचा प्रसंग तुकोबाराय म्हणले तसं साधं नव्हतं, सोपं नव्हतं ते. आणि ते सगळं घडून गेलेला इतिहास या मोठ्या पडद्यावरती मांडणंही सोपं नाहीये. कारण तुम्ही बघाल, इतर चित्रपटांमधनं गणपतीची मिरवणूक चालले, ढोलाच्या कड्या तिथे दिसल्या तर चालू शकतील, पण प्रत्येक गोष्टीत विचार करायला लागतो की 350 वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. मग त्याला ढोलाची पानं कशी असतील, पिंप कशी असतील, भांडी कुठली वापरत होते. आता प्लास्टिक आलंय सगळीकडे. ताशा प्लास्टिकच्या काड्यांनी वाजवत होते का, मुळात ताशा होता का, त्याचं काय स्वरूप असेल. आणि हा सगळा गहन अभ्यास करून म्हणजे आता लढाई चालली आहे. आता शंभू छत्रपतींची भेट आहे, पण तिथं विजेच्या तारा गेल्यात. अवघडच होईल ना. याचा सगळ्याचा विचार करायला लागतो. तो दिग्दर्शकाला करायला लागतो, लेखकाला करायला लागतो, कलाकारांनाही करायला लागतो. विविध त्याचे समूह असतात आणि ते काम करत असतात.
म्हणून ऐतिहासिक चित्रपट करणं सोपी गोष्ट नाहीये आणि असा चित्रपट व्हावा आणि त्याची निर्मिती करावी असं वाटणंही मनात येणंही सोपं नाहीये. मगाशी म्हणलं ना मी असिधारा व्रत, ते हृदयात कुठेतरी ते बीज रुजायला लागतं आणि असं रुजलेलं बीज बाहेर आलं. वैभवजी भोर यांच्या मनात ते रुजलं होतं बीज. वैभवजी, मी वैभवजींना विनंती करतो की त्यांनी मंचावरती यावं कृपया. त्याचबरोबर किशोरजी पाटकर यांनाही विनंती करतो. माताराम मधु बहिनी जी, उनको भी मैं आमंत्रित करना चाहता हूं और सब परिवारजन हमारे सुहृद, आपको भी विनती है कि आप कृपया मंच पर पधारें. वैभवजी भोर यांचा मत्स्य व्यवसायातलं ते मोठं अग्रांकित नाम, मुंबई शहरामधलं म्हावरे पकडणं, चंदेरी सोनेरी रुपेरी रंगाचे. पण ते म्हावरे त्यांनी या शिवरायांच्या छाव्यासाठी तो खजिना ना, तो असा मुक्त हस्तानी रिता गेलाय आणि त्यामुळे हा चित्रपट आपण दिनांक 16 फेब्रुवारीला आपण पाहू शकणार आहोत. वैभवजींबरोबर किशोरजी पाटकर यांची एकाच वाक्यामध्ये यांचा परिचय करून देण्यात येतो की ते शिवसैनिक आहेत. कैलासवासी माननीय धर्मवीर आनंदरावजी दिघे आणि आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर हिंदुत्वाच्या कामात धडाडीने मग्न असणारे हे लोकप्रिय व्यक्तिमत्व या शंभू यज्ञात सहभागी झालं आणि माताराम सौ मधुवहिनी यांच्या मार्गदर्शनानं हा भव्य दिव्य चित्रपट साकारण्यात या सर्वच समूहाला आमच्या यश आलंय. मी या सर्व निर्मात्यांच्या प्रति मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. इच्छा जगाता गगन में लहरता है भगवा हमारा, हे स्वाभिमानच विसरला होता महाराष्ट्र. निखाऱ्यावर राख बसली होती, तीच पुल्लिंग चेतवली छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि पुढे संभाजी महाराजांनी. तो आपण चित्रपटात सगळा भाग बघालच. कसं असतं बंधू भगिनींनो, खूप कष्ट करून कलाकार, निर्माते, दिग्दर्शक खूप प्रयत्नशील असतात, पण ते लोकांपर्यंत पोहोचलं जाणं आणि लोकांनी तो चित्रपट बघायला प्रेक्षागृहात येणं फार आवश्यक असतं आणि त्याच्यासाठी विविध समूह संस्था या कार्यरत असतात. फर्जनपासून मराठी चित्रपटांच्या पुढच्या वितरणाच्या प्रश्नाला उत्तर मिळालं ते ए फिल्म्सचे अनिल थडानी यांच्या रूपानं. बाहुबली, फर्जन, फत्ते शिकस्त, पावनखिंड, पुष्पा, KGF अशा महान चित्रकृतींना आपल्या काटेकोर वितरणाच्या आधाराने भारताच्या कानाकोपऱ्यात पसरवणारी ए फिल्म्स ही वितरणातील अग्रगण्य संस्था. आता सुद्धा शिवरायांचा छावा हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात अनिल थडानी या सर्वांचं मार्गदर्शन आणि ए फिल्म्सच्या सहकार्याचा मोलाचा सहभाग आहे. आपण त्यांचंही खूप मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करूया. मराठी चित्रपट क्षेत्राला मिळालेला अधिकार, विपणन क्षेत्रातील महत्त्वाचा आधार म्हणजे श्री संजय छाबरिया सर आणि त्यांची इव्हेंट एंटरटेनमेंट ही संस्था. शिवरायांचा या छावा या चित्रपटाला संजय सर आणि त्यांच्या टीमचे अमूल्य सहकार्य लाभलं आहे. त्यांच्याही प्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो. चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असताना पडद्यामागे अनेक लोक काम करत असतात. त्यातील मार्केटिंग क्षेत्र हा सगळ्यात अवघड भाग शिवरायांचा छावा या चित्रपटाच्या सुरुवातीपासून सांभाळला आहे VRG मीडियाचे सदीप बक्षी यांनी. त्यांच्यासाठी आपण आज ना जाईपर्यंत टाळ्या वाजवतच राहा. सारखं मलाही बरोबर वाटत नाही की वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी, आकाशवाणी म्हणजे ज्याला इंग्लिश भाषेमध्ये रेडिओ असं म्हणतात, ही सर्व प्रसिद्धी माध्यमं चित्रपट पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आता आंतरजाल
म्हणजे नेट आले, खूप विविध प्रकारनी प्रसिद्धीचे मार्ग हे खुले झालेले. या माध्यमांमध्ये क्रमांक 1 असलेलं मीडिया वन PR चे गणेश गारगोटे, असा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिजे. गणेशजी उभे राहा, लोकांना तुम्हाला बघायची इच्छा आहे. असा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिजे. वाजवा परत एकदा, काय हरकत नाही वाजवायला. तर गणेशजी गारगोटे हे सातत्याने शिवराज अष्टकच्या सुरुवातीपासून या समूहाचे भाग आहेत, पाठराखण करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शिवरायांचा छावा हा घराघरात पोहोचवणं शक्य झालंय. त्यामुळे कौतुकाची थापही त्यांचे सहकारी, असे सहकारी पाहिजेत. माणूस भेट म्हणून जगू शकत नाही म्हणजे. आणि ह्याच्यातनं आपल्याला लक्षात येतो प्रत्येक वेळेला शिवचरित्र शंभूचरित्र हे ना, आता तुम्ही ह्याच्यातनं लक्षात घ्या की त्यावेळेला एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशी माणसं गोळा केली असतील महाराजांनी. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सदगी देणे कैसे असे. आणि काय म्हणलं समर्थ पुढे, या हुने करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. म्हणजे संभाजी महाराजांना त्यांनी म्हणलंय की शिवरायांनी तर हे केलंच आहे, पण ह्याच्या उपरी जाऊन तुम्ही काही कराल तर तुम्ही पुरुष म्हणाला सिद्ध व्हाल. आणि केलं ना तसं राजाने. आद्य शंकराचार्यांना अवघं 32 वर्षांचं आयुष्य मिळालं. तेवढंच वर्षांचं आयुष्य छत्रपती संभाजी महाराजांना मिळालं. आणि ज्याला कसाला उतरायची वेळ आली ना, त्याला आमचा राजा मागं नाही हटला. कसे लोक जमा केले. सोपं होतं का होते? अवघड होतं. ते आपण चित्रपटात बघणारच आहोत. लघुचित्रविद मी उगाच जास्त बोलून मी तुमची उत्सुकता वाढवतो, पण ती घालवत नाही. पारंपरिक प्रसिद्धी माध्यमांबरोबरच आजचे युग हे समाज माध्यमांचं म्हणजेच सोशल मीडियाचं आहे. माध्यमातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि कल्पक उपयोजितेच्या मार्फत हल्ली मराठी वाचायला अवघड होतो. टीम व्हिज्युअल जंक्स अहोरात्र शिवरायांचा छावा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतं. मी व्हिज्युअल जंक्सच्या गायत्री खिचडी आणि जिम्मी थॉमस यांचंही या ठिकाणी कौतुक करावं. गायत्री या मंचावरती. थोड्या वेळाने येते म्हणण्यात त्या, कारण रंगमंचावर कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे विंगेतनं कधी एंट्री घ्यायची आणि ते सगळं ठरलेलं आहे. त्यामुळे आता नाही, नंतर म्हणतो. ठीक आहे. यानंतर एक महत्वाची ओळख करून देण्याची संधी आम्ही घेणार आहोत. म्हणजे फर्जनच्या प्रक्रियेच्या दरम्यान आम्हाला 40 अनमोल हिरे गवसले. 40 हा आकडा ज्या वेळेला माझ्या डोळ्यासमोर आला ना, तर अनमोल म्हणजे किती आहेत हे अनमोल. तर मला लक्षात आलं की संभाजी महाराजांचे ना शेवटचे, काय झालं माझं चुकतंय का काही? त्या मावशी काय बोलतात मला ऐकू येत नाही इथे. तर शेवटचे 40 दिवस औरंगजेब रोज संभाजी महाराजांवरती आणि कवी कब्जा कलशावरती अत्याचार करीत होता. तो एक एक दिवस शंभू छत्रपतींसाठी सत्व परीक्षेचा दिवस होता. आणि मला असं वाटतं की हे 40 जण आहेत ना, ते शंभू छत्रपतींच्या सत्व परीक्षेचे एक एक दिवसाचं प्रतिनिधित्व करणारे आम्हाला मिळाले. यांचं काय महत्व आहे? तर ही मुलं आहेत ना, तर छत्रपतींनी शिवरायांनीच पाठवलेले मावळे. धोकादायक युद्ध प्रसंग तुम्हाला सांगतो की आपल्या गोष्टी माहिती नसतात. आता मागचा जो सुभेदार चित्रपट आला, तर एका लढाईच्या प्रसंगी सुभेदारांची भूमिका करणारे आपले अजयराव पुरकर यांचा तळवा फाटला अक्षरशः. आणि दीड महिना हालचालच करणं बंद झालं. त्यांचं सगळंच थांबलं, ठप्पच झालं ना. हे कधीतरी मग बाहेर कहाण्या कथा येतात त्याच्यामध्ये. आज योग आला म्हणून मी सांगतोय, तर अवघड असतं. गड किल्ल्यांवरती दिग्पालरावांचा आग्रह असतो की त्या वास्तूंमध्येच या चित्रपटाचं चित्रीकरण झालं पाहिजे, कारण त्या लहरी आहेत. तिथं रक्तमांस सांडलं या मावळ्यांचं.
त्यामुळे ते जशी मंदिरात स्पंदन असतात तशी आमची तीर्थक्षेत्र आहेत. तर त्यामुळे तिथे चित्रीकरणाचा अट्टाहास हा दिग्पालरावांचा असतो. आणि मग अशा वेळेला काय असतं, सोयी सुविधा इतर वेळेला इतर चित्रपटांच्या वेळेला मिळतात लाभतात, तशा इतर नसतात. म्हणजे थोडकी काही व्यवस्था असते प्रथमोपचाराची वगैरे, पण घावडाव वरवी बसले तर धावपळ खूप करायला लागते. तर अशा या सर्व प्रसंगी 40 मंडळी अगदी बिनदिक्कतपणे, जसं स्वराज्य निर्मितीसाठी मावळे उतरले ना रणांगणात, तसे चित्रपटाचं चित्रीकरण म्हणजे रणांगणच असतं. त्यातली प्रातिनिधिक नावं मी आज घेतोय. शुभम गायकवाड, चंद्रकांत मोरे, गणेश मानकर, मंगेशराव खंडागळे, ऋषिकेश बहिर, शुभम कटके. हे 40 पैकी हे 5 आहेत ना, 6 जण आहेत. 5 असते तर कान्होजीने जेधे देशमुखांची 5 मुलं होती, गुरु गोविंद सिंहांचे पंच प्यारे होते, आणि 7 असते तर प्रतापराव गुजरान समवेत जाणारे हे 6. यानंतर तंत्रज्ञांची कदाचित तुम्हाला या थोडंसं रेंगाळल्यासारखं वाटेल, पण या सर्वांचेच नामोल्लेख इथे आवश्यक आहेत. त्यामुळे तो अविभाज्य भाग आहे कार्यक्रमाचा. तंत्र क्षेत्रातली जी मंडळी आहेत त्यांच्या प्रति कृतज्ञता. मी ज्यांची नामोल्लेख मी इथे करतोय त्या सर्व तंत्रज्ञांनी कृपया वरती मंचावरती यायचंय. छायांकन प्रियांका मयेकर, कला दिग्दर्शक, वा वा, हे टाळ्यांचे दोष चालू होते. कला दिग्दर्शक प्रतीक रेडीज, संजय करोले, संकलक सागर शिंदे, विनय शिंदे, ड्रोन ऑपरेटर, इथे उडत होता ना ड्रोन, प्रथमेश अक्षरे, वेशभूषा हितेंद्र कपोपरा तानिया, रंगभूषा शैलेश केसकर, रंगभूषा मुख्य सहाय्यक अतुल म्हस्के, पार्श्वसंगीत अमर मोहिले, संगीतकार देवदत्त मनीषा बाजी, देवदत्त धनंजय. अर्जुनाच्या शंखाचं नाव देवदत्त होतं आणि आज देवदत्त त्यांच्या संगीत दिग्दर्शनातनं त्यांचा शंखध्वनी चालू आहे. अरेंजर सृजन कुलकर्णी, गायिका वैशाली सामंत, निधी हेगडे, नृत्य दिग्दर्शक विष्णुदेवा, किरण बोरकर, साहस दृश्य बप्पू खन्ना, निर्मिती पश्चात प्रक्रिया प्रमुख सचिन भिलारे, DI कलरिस्ट RP सिंग, ध्वनी आरेखक निखिल लांजेकर, हिमांशु आंबेकर, पब्लिसिटी डिझाईन ब्रिजेश देडिया, सहनिर्माते भावेश रजिकांत पंचमातिया, कार्यकारी निर्माता प्रखर मोदी, प्रोडक्शन टीम मनोज धर्मोत, दिनेश नाईक, उद्धव लामतुरे. या सर्वांसाठी आपण टाळ्यांचा कडकडाट करूया. एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी करायची आहे. मराठीतलं आतापर्यंतचं शंभू छत्रपतींवरचं सगळ्यात मोठं गाणं ज्यांनी कोरिओग्राफ केलं, आपल्या सगळ्यांचे लाडके विष्णू देवा सर, आमच्या सगळ्यांचे विष्णू अण्णा. तर एक गंमत झाली की त्यांनी इतकं छान गाणं केलं, खूप एक्सायटेड होते आणि मी पुढच्या चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो आणि त्यामुळं त्यांनी मला खूप फोन केले की तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला कसं वाटतंय. दिग्दर्शकाप्रती असलेली त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे, पण दिग्दर्शकाच्या प्रती असलेलं जे एक डेडिकेशन आहे ते त्यातनं आपल्याला दिसतं. मला त्यांची सर्वांसमोर मी त्यांना वेळेत अटेंड नाही करू शकलो याच्याबद्दल क्षमा मागायची आहे आणि त्याबद्दल त्यांना माझ्यातर्फे भेट मी द्यावी इच्छितो. मराठीतलं सगळ्यात मोठं शंभू छत्रपतींवरचं गाणं राज्याभिषेकाचं पहिलं. वो सबको एक बार खोल के दिखाइए क्या है. या सर्व तंत्रज्ञांना विनंती करतो की थोडं पुढे आलात तर प्रकाश चित्र चांगली येतील. सब लोग आगे आइए फोटो के लिए प्लीज, लाइट के लिए थोड़े आगे चल के आइए.
प्रकाश चित्र म्हणजे फोटो चांगल्यापैकी वो निकालिए, बाहर निकलता है. मी दिग्दर्शकांना विनंती करतो की तेही दिग्दर्शक म्हणून तंत्रज्ञच आहेत तर त्यांनी या प्रकाश चित्रामध्ये सहभागी व्हावं. यानंतर ज्यांनी प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये केल्या असे काही कलाकार आज इथे आवर्जून उपस्थित नाईक, श्री रवी काळे, औरंगजेब, केसरकर, अभिजित श्वेतचंद्र, यशाची कंक, चंद्रबंद अमात्य, अवधूत गांधी, औरंगजेब गुप्तहेर, आदम खान, बिपिन सुर्वे, हेमचंद मारवाडी, आशुतोष वाडेकर, बहिर्जींच्या गुप्तहेर खात्यातील मंडळी बकुळा, दीप्ती लेले, भाव्या, सचिन भिलारे, या सर्व कलाकारांना मी विनंती करतो की पुढे प्रकाशित करतो. सर्व मान्यवर विवादास्पद विषय असलं की येतो की तमाशामुळे समाज बिघडत नाही आणि कीर्तनानं सुधारत नाही. तर हे वाक्य म्हणून काही ठिकाणी हसाटाळ्या विनोदांसाठी ठीक आहे, पण असं प्रत्यक्षात होतं का हो? तुम्ही बघा ना, हे त्याला चित्रपट माध्यम नव्हतं किंवा हे नव्हतं, पण शिवाजी महाराजांवरती संस्कार महाभारत आणि रामायण जे जिजाऊंनी त्यांना ज्या कथा सांगितल्या त्या संस्कारांमधून स्वराज्य उभं राहिलं ना. कित्येक अप्रतिम चित्रपट, आता चाफेकर बंधूंवरती फार पूर्वी आम्ही लहान असताना आलेला 22 जून 1897 चित्रपट प्रभाव पडतो. आनंदमठ तुम्ही घ्या ना, ज्याला स्वातंत्र्याची लढाई चालू होती आणि त्याला आनंदमठ मधलं एक वंदे मातरम गीत, त्वम ही दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमल दल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वाम नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम, एका गीताने पूर्ण राष्ट्र पेटून उठलं. फरक पडतो.
तुम्ही काय मांडताय, अभिव्यक्ती सध्या खूप चर्चा अशा वेळेला सुरू असते. तुम्ही काय दिशा देताय? पाळण्यात प्रत्येकाचंच नाव ठेवलं जातं, पण ते सार्थ करणं प्रत्येकाला जमतं असं नाही. दिक्पाल, आपण अष्टदिक्पाल म्हणतो, या दिशा आहेत ना, त्यांचे प्रत्येकाचे देव आहेत, प्रत्येक दिशेचे. तसं दिक्पाल लांजेकर हा जो तरुण आहे, त्याचं पाळण्यातलं नाव ठेवण्यात आलं दिक्पाल. पण त्यांनी ठरवलं की आपल्याला समाजाला वेगळी दिशा द्यायची. आणि ती दिशा कशातनं द्यायची? तर प्रखर राष्ट्रभक्तीतनं, शिवछत्रपतींच्या चरित्रातनं, स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंगरा या क्रांतिकारकांच्या चरित्रातनं. आणि मग हे शिवधनुष्य पेलायचं त्यांनी ठरवलं आणि शिवराज अष्टक चे चित्रपट निर्मिती सुरू झाली. मी माननीय दिग्दर्शक दिक्पालराव रांजेकर यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे आमंत्रित करतो. दिक्पालराव. जय शिवराय सगळ्यांना. जय शिवराय. मराठीतला इतका मोठा चित्रपट शंभू छत्रपतींवर बनवण्याचं भाग्य मला मिळालं. त्या सर्व निर्मात्यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझी निवड केली. आमच्या चमूने, आमच्या टीमनी जे एक व्रत घेतलेलं आहे, शिवछत्रपतींचा इतिहास, शिवकालातला इतिहास, त्याच्यातलं एक पुढचं पाऊल म्हणजे शिवरायांचा छावा. तुम्ही विचार करा, औरंगजेबासारखा अत्यंत पाताळ यंत्री राजकारणी तो कोणालाही भावना दाखवत नसे, आपल्या मनात काय चाललंय ते कोणालाही दाखवत नसे. पण छत्रपती शंभूराजांना जेव्हा कैद करून त्याच्या समोर आणलं दरबारात, तेव्हा त्यांनी त्याचं तख्त सोडलं, तो खालती उतरला आणि त्यांनी नमाज पडला. त्यावेळी शेजारी उभा असलेल्या, जखमी असलेल्या त्यांच्या मित्रांनी, कवी कलशाने एक काव्य रचलं. यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूप खेळ रणरंग. म्हणजे यवन रावणाची सभा आहे आणि त्यात बांधलेला बजरंग उभा आहे आणि त्याच्या रक्ताने माखल्यामुळे शेंदूर फासल्यासारखा आमचा राजा दिसतोय. यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूप खेळ रणरंग, जो रवी छवी लखत ही, खद्योत होत बदरंग. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर काजव्याची प्रभा चालत नाही, तो निष्प्रभ होतो. त्यो तुव तेज निहारिके, तखत तेजो औरंग. की त्यांनी त्याचं तख्त सोडलं, तो खाली उतरला. आणि हे अशा मोगल सम्राटाला, ज्याला चीन पर्यंत राष्ट्र घाबरत होती, त्याला करायला लावणारा 32 वर्षांचा आमचा मराठा राजा होता. फक्त 32 वर्षांचा. वयवर्ष 23. या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला. 9 वर्षाची कारकीर्द आणि 32व्या वर्षी त्यांनी बलिदान केलं आपल्या धर्मासाठी, आपली ओळख टिकवण्यासाठी. त्या महान राजाचं चरित्र रुपेरी पडद्यावर आणण्याची संधी मला या निर्मात्यांमुळे मिळाली. माझ्या सगळ्या टीमनी, कलाकारांपासून तंत्रज्ञानपर्यंत, स्पॉटबॉय पर्यंत अगदी, तर या सगळ्यांनी मला मदत केली, म्हणून या चरित्र मी वरती आणू शकलोय रुपेरी पडद्यावरती. सगळ्यांचे धन्यवाद देतो. अधिक न ताणता तुमच्या आणि तुमच्या लाडक्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या मध्ये न येता पुन्हा एकदा शिवछत्रपतींचा, शंभू छत्रपतींचा जयघोष करूया आणि मी थांबतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ की, भारत माता की. बोला बोला गणपती बाप्पा. 16 फेब्रुवारीला जो चित्रपट प्रदर्शित होणार आहे, त्याच्यामध्ये संभाजी महाराजांच्या इतिहासाचा, चरित्राचा कुठपर्यंत मागोवा घेण्यात आलाय मला माहिती नाही, कोणाला सध्याला माहिती नाहीये. पण आता दिक्पालरावांनी जो उल्लेख केला
छत्रपती संभाजी महाराजांच्या एकूण चरित्र ग्रंथाचा शेवटचे 40 दिवस जगावं कसं स्वाभिमानाने हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं आपल्याला लक्षात येतं. तर मरावं कसं हे शंभू छत्रपतींनी दाखवून दिलं. पण काय ना की हा इतिहास गेलाच नाही मुलांपर्यंत किंवा पुढच्या पिढीमध्ये आपण हॅरी पॉटरच्या कथा सांगतो, पण संभाजी महाराजांच्या कथा पुरंदर किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला, ते ज्या खांबावर मलखांब करायचे तो मल्लखांब अजून तिथे आहे. वयाच्या अवघ्या 2 वर्षाच्या असताना मातृचित्र हरपलं आणि तीर्थरूप सतत घोड्यावरती मान टाकून स्वराज्य काजासाठी म्हणून मग काय कसं असेल जीवन, कसं घडले असतील संभाजी महाराज. आत्ताच्या काळामध्ये आंग्ल भाषेत यूथ आयकॉन म्हणता येईल असं संभाजी महाराजांचं चरित्र. तर आपण आता बदलत्या काळानुसार ठीक आहे रुची बदलत असते आणि काही त्याच्यात वावगं काहीच नाही. तर वेगळ्या पद्धतीचं गीत सादर करण्यासाठी म्हणून मी अमरावतीचे सौरभ अभ्यंकर यांना या मंचावरती आमंत्रित करतो. सौरभराव अभ्यंकर. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज शिवरायांच्या मावळ्यांनो, आज या पवित्र सिंहासनावर बसून आम्ही तुम्हाला वचन देतो, इथून पुढे आमचा प्रत्येक श्वास आबासाहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी असेल. आमच्या थमण्यातून वाहणाऱ्या रक्ताचा थेंब थेंब आम्ही स्वराज्य देवतेच्या पायी अर्पण करू. यवनांचा सर्वोच्च पाशा औरंग्या जरी दख्खनेत आला तरीही मराठा दौलत आम्ही त्याच्या हाती लागू देणार नाही. शालिवाहनाची गोष्ट आबासाहेबांनी आम्हाला सांगितली होती. त्याने ज्याप्रमाणे मातीच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून आपल्या शत्रूचा पराभव केला, त्याचप्रमाणे आम्ही शिवराय नावाचा मंत्र हरेक मावळ्या, सह्याद्रीच्या कणाकणात, सिंधू सागराच्या थेंबात थेंबात फुंकून स्वराज्याच्या गनिमान विरुद्ध अभेद्याशी तटबंदी निर्माण करू. स्वराज्य केवळ टिकवणारच नाही तर ते वाढवू. आबासाहेबांच्या म्हणण्यानुसार हे श्रींचे राज्य
अहत तंजावर ते तहत पेशावर करू. हर हर छत्रपती संभाजी महाराज की, तुळजा भवानी की, हर 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 हर. भैरव, रौद्र भैरव अशा शंभू छत्रपतींचं दर्शन प्रत्यक्ष आपल्याला रंगमंचावरती झालंच, पण पडद्यावर ते कसे दिसणार आहे? ज्या लघुचित्रफित दर्शनासाठी प्रदर्शनासाठी आपण आज एकत्रित झालो, तर त्याचं आपण आता इथे विमोचन, त्याचं प्रदर्शन करणार आहोत. तत्पूर्वी त्या चित्रफिती संदर्भात थोडी शांतता ठेवायला लागेल. काय बघा ना, काय चरित्राचा तो प्रभाव असतो. धमन्यातलं रक्त उसळायला लागतं एकदम, पण थोडं भानावर यायला लागतं. कारण आपण ज्या प्रदर्शनासाठी आपण आज एकत्रित जमलो, त्या संदर्भातल्या म्हणजे जी आपण जो ट्रेलर लघुचित्रफित जी आज प्रदर्शित करणार आहोत, तर ती विविध माध्यमातून प्रसारित व्हावी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, त्या संदर्भात काही आपल्याशी संवाद साधण्यासाठी मी गायत्री त्यांना मंचावरती आमंत्रित करतो. दोनच सूचना आहेत की आता इन्स्टा लाईव्ह जे कोणी करतायत ते प्लीज बंद करा. जेव्हा इथे ट्रेलर प्रदर्शित होईल तेव्हा ते बंद करा. जेव्हा ट्रेलर संपून जाईल त्यानंतर तुम्ही पुन्हा हा कार्यक्रम इन्स्टा लाईव्हवर करू शकता. दुसरी सूचना अशी आहे की कुणीही यूट्यूबवर जेव्हा ट्रेलर येईल त्यानंतर ते डाउनलोड करून इंस्टाग्रामवर त्याची MP4 फाईल जी आपण अपलोड करतो ती कृपया कोणी करू नका. आमच्याकडून तुम्हाला HD क्वालिटी इंस्टाग्रामसाठी आणि फेसबुकसाठी यूट्यूबसाठी सर्वांना लिंक मिळेल. काही दिवसांनी तुम्हाला त्याची MP4 पण मिळणार आहे. प्रसारमाध्यमांचे जे कार्य आहेत, कॅमेरे आहेत, ते प्लीज आत्ता बंद करा. त्यानंतर आपला ट्रेलर लॉन्च झाल्यावर तुम्ही पुन्हा हा कार्यक्रम शूट करू शकता. धन्यवाद. मला ज्याला दिग्पालरावांनी सांगितलं तेव्हापासूनच मला तो आनंद झालाय, चेहऱ्यावर दिसतही असेल. जसं शिवराज अष्टक हे 8 चित्रपटांची निर्मिती करायचं दिग्पालरावांनी ठरवलं, दिग्दर्शन करायचं ठरवलं, तसंच शिवछावा शंभू छत्रपतींवरती हे 3 पानांचं बिल्वदळ रौद्र शिवशंकरांच्या चरणी अर्पण करायचं ठरवलंय. त्यातलं हे पहिलं पान आहे. 3 चित्रपटांमधनं आपण हा शंभू छत्रपतींचा झलक ज्वलन तेजस इतिहास हा पाहणार आहोत. उदंड प्रतिसादात जेवढं जास्तीत जास्त मंडळींपर्यंत पोहोचवता येईल तेवढा ट्रेलर पोहोचवा. मौखिक याची जेवढी जाहिरात करता येईल तेवढी करा आणि संपूर्ण शंभूमय वातावरण या महाराष्ट्रात करूयात आपण. आज विधिवत या ट्रेलरचं लघुचित्रफितीचं आज इथे प्रदर्शन झालं असं मी जाहीर करतो. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांचे हात या कार्यक्रम हा यशस्वी होण्यासाठी लागले त्या सर्वांप्रती मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कार्यक्रम संपूर्ण झाला असं जाहीर करतो. यानंतर काही कलाकारांच्या मुलाखती आणि या माननीय श्री गरगडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याप्रमाणे शेजारच्या खोलीमध्ये भेट घ्यावी त्यांची. यानंतर सर्व दिग्दर्शक कलाकार मंडळी ही रायगड तीर्थयात्रेसाठी म्हणून इथनं प्रयाण करणार आहेत. जे जाऊ शकतील त्यांनी निश्चित जावं, जे जाणार नाहीये, जाऊ शकणार नाहीत, त्यांना उदंड शुभेच्छा व्यक्त कराव्यात. छत्रपती शिवाजी महाराज की